मंडळी, तुमचा नशीब या गोष्टीवर विश्वास आहे की नाही हे माहिती नाहीये, मात्र धुळ्यातून विजय मिळवलेल्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासाठी नशिबान हाच एक शब्द पुरेसा ठरावा असा आहे। त्यांना जाहीर झालेली उमेदवारी, डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासारख्या भाजपच्या बलाढ्य उमेदवाराचा केलेला पराभव आणि मिळालेला विजय हे सगळं स्वतः बच्छाव यांच्यासाठीही स्वप्नवतच असंच आहे। लेट्स अप मराठीच्या ओळख नव्या खासदारांची या आपल्या विशेष सिरीजमध्ये आज पाहूयात स्वप्नवत खासदारकी मिळवलेल्या डॉक्टर शोभा बच्छाव यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय ते। शोभा बच्छाव यांचं संपूर्ण राजकारण हे नशिबानं झालं असंच म्हणावं लागेल। बच्छाव या देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखरी या गावच्या आहेत। लग्नानंतर त्या मालेगाव तालुक्यातील सोनजमध्ये आल्या। धुळे जिल्ह्यात त्यांच्या नातेवाईकांचा प्रचंड मोठा गोतावळा आहे। तर वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना त्यांना सामाजिक सेवेची आवड असल्याने 1992 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला। पुढे त्या नगरसेवक झाल्या। 1999 मध्ये त्या नाशिकच्या पहिल्या महिला महापौर झाल्या। खरं तर सुरुवातीला बच्छाव यांना एकाच वर्षाचा कालावधी मिळाला होता, पण त्यांची टर्म संपतानाच महापौर परिषदेची मागणी मान्य करत सरकारनं महापौर पदाची त्यांची मुदत ही 2.5 वर्ष केली। त्यामुळे बच्छाव यांना 3.5 वर्षांचा कालावधी मिळाला आणि त्याच वेळेस लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने त्यांना आणखी 6 महिने सुद्धा वाढवून मिळाले। महापौर पदानंतर लगेचच 2004 सालची विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती। त्यात आघाडीच्या झंझावातात नाशिक मतदारसंघातून त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार डॉक्टर दौलतराव आहेर यांचा पराभव केला आणि त्यांच्या रूपाने तब्बल 3 दशकांनंतर नाशिक शहरात काँग्रेसनं आमदारकी मिळवली होती। त्यामुळे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा शोभा बच्छाव यांच्याकडे मंत्रिपदही चालून आलं होतं। 2009 मध्ये मात्र मतदारसंघांची पुनर्रचना झाली। यात मनसे फॅक्टरही जोरदार चालला। त्यामध्ये मात्र शोभा बच्छाव यांचा 30,000 मतांनी पराभव झाला आणि तिथपासून त्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडल्या। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र आमदार कुणाल पाटील यांचे नाव धुळे लोकसभा मतदारसंघातून चर्चेत होतं, मात्र त्यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला। त्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांचं सुद्धा नाव पुढे आलं होतं, तर आमदार पाटील यांनी अश्विनी पाटील यांच्या उमेदवारीबाबतही नकार दिला। त्यानंतर मग पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर आणि मालेगावचे डॉक्टर तुषार शेवाळे यांचीही नावं चर्चेत आली होती। अखेर मात्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार डॉक्टर बच्छाव यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली। धुळ्यातील काँग्रेसची सगळी नेते मंडळी ही बच्छाव यांच्या विरोधात होती। भाजपने सुद्धा त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून हिनवलं होतं। विशेष म्हणजे काँग्रेसच्या एका गटाकडून सुद्धा त्यांच्यावरती अशाच प्रकारचे आरोप करण्यात आले होते। पण शोभा बच्छाव यांनी या आरोपांना समर्थपणे उत्तर दिलं। आपला धुळे लोकसभेच्या मालेगाव तालुक्याशी संबंध असल्याचं त्यांनी स्पष्ट केल्याने या आरोपांचा धुराळा खाली बसला आणि काँग्रेसची नेते मंडळी ही एक झाली। बच्छाव यांच्यासाठी कामालाही लागली। पण 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात शोभा बच्छाव या पिछाडीवर राहिल्या। केवळ मालेगाव मध्यमधील 1,94,000च्याच मताधिक्याने त्यांचा विजय सुकर केला। पण केवळ 3,000 मतांनी शोभा बच्छाव या खासदार झाल्यात ही वस्तुस्थिती नाकारूनही चालत नाही। त्यामुळे नाशिकमध्ये काँग्रेसच्या नगरसेवक पदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आता धुळ्याच्या खासदारकीपर्यंत येऊन ठेपलीये। आता मंडळी, यांसारखेच राजकीय विषय हे सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।